नमस्कार मंडळी, आज 30 डिसेंबर. आजचा ठरलं तर मगचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. तर मंडळी, प्रत्येक भागातून आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळतं. आजच्या भागात काय शिकण्यासारखं आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सायली अर्जुनला सांगत असते की सुमन काकू जेव्हा म्हणाले होते ना की ते नागराज काकांवर लक्ष ठेवील, तेव्हा त्यांना खूप अस्वस्थ झालं होतं. तसंही कुठल्या बायकोला आवडेल आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला. मलाही खूप अवघड झालं होतं त्यांना हे सगळं सांगताना, पण काय करणार, नागराज काका आता तसं वागताय, त्यामुळे आपलाही नाईलाज आहे ना. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन विचारातच पडतो. फेस तर आता अस्मिताताई सुद्धा करतीये, तिचा नवरा सुद्धा चुकीचं वागतोय. अर्जुनच्या डोळ्यापुढे सतत सचिनचं चित्र येते की त्याने सचिनला कुठल्या तरी मुलीबरोबर बघितलंय. विचारात असताना बोलायला लागतो. अस्मिताई नेहमी म्हणते तेव्हा त्याला लक्षात येते की मागे सायली उभी आहे. सायली ऐकते. काय हो, काय अस्मिताताई नेहमी? नाही म्हणजे अस्मिताई नेहमी म्हणते ना, जो पुरुष नेहमी बायकोला फसवतो तो पुरुष म्हणून म्हणण्याच्या लायकीचाच नाहीये. आणि मलाही तेच वाटतं. अस्मिताताई मात्र या बाबतीत भाग्यवान निघाल्या नाहीत. हो, पण आयुष्याच्या पुढे कधी काय होणार हे काही सांगता येत नाही. हो, आपण तर किती वाट बघितली. कधी कधी तर आपल्याला माहीतही नव्हतं की पुढे काय होणार आहे. अर्जुन सायलीच्या बोलण्यावर म्हणतो, हो, तू कधीच हलली नाही, पण जे योग्य होतं तेच केलं. तुला माहीत असायचं की कधी काय करायचं, काही नाही. त्या बाबतीत मला असं कळतं असं नाहीये सगळं. असं का बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही नेहमी योग्य तेच तर करता. माहित नाही बायको, मी तुला सचिनबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. हे मी बरोबर करतोय की चुकीचं? वर्ष संपता सगळेजण हावळे होतात. झालेल्या वर्षाचा आढावा घेतात. तसं झालंय का तुमचं? हो, कदाचित. झोपूयात आता आपण. उद्या लवकर निघायचंय ना मला. साक्षीचा फोटो अर्जुनच्या फाईलमध्ये बघून सचिन तर आता विचारातच पडला. तो फोटो तर नक्की सॅमचाच होता, पण अर्जुनच्या फाईलमध्ये तो कसा काय आला? सॅमचं अर्जुनसोबत काही कनेक्शन तर नसेल ना. काही कारण काढून परत स्टडी रूममध्ये जाऊन तो फोटो आणि फाईल बघायला हवी. तर मंडळी, ठरलं तर मगच्या भागात नवीन वर्षाची तयारी सुरू झाली आहे. तुमची झाली की नाही तयारी सुरू? गेट टुगेदर खूप मस्त आयडिया आहे. आपण सुमन काकूला पण बोलूया. स्मिता सगळ्यांना सांगते. खूप धमाल करूया. ऑब्विसली मी एकटी घरी बसून खूप दमते आणि मला बोरही खूप होतं. अर्जुनही येतो. बोर व्हायला काय झालं? अस्मिता तेव्हा अर्जुनला म्हणते, तुम्ही सगळेजण कामाला निघून जातात. सचिन बिझी असतो. मग असं गेट टुगेदर जर ठरवलं, माझा वेळ चांगला जाईल ना. अच्छा, म्हणजे गेट टुगेदर बद्दल तुला माझ्या बायकोने सांगितलं? हो, तर प्रताप काका म्हणतात चला लगेच तयारीला लागूया. सचिनही जॉईंट होतो. काय? अरे काही नाही, घरात आपण काय गप्पा चालल्या? काहीच नाही. अरे आपण घरामध्ये छोटंसं गेट टुगेदर करतोय. सायलीचं असं म्हणणं आहे की यावर्षी जे जे चांगलं घडलंय ना ते आपण सेलिब्रेट करायचं. अरे वा, मस्त आयडिया आहे. आपण टीम पार्टी केली तर? आपण रेड थोर थीम ठेवायची का? नको ते काही नको. आपण फुलांची थीम ठेवू. डॅड, अश्विनही तिथे येतो. तो साईडला डायनिंग टेबलच्या चेअरवर बसतो. सायली खीरची वाटी घेऊन त्याच्याजवळ जाते. सगळेजण आनंदाने गप्पा गोष्टी करता आणि तो एकीकडे अस्वस्थ बसतो. खीरची वाटी घेऊन त्याच्याजवळ जाते. अश्विन भाऊजी, शेवळ्याची खीर केली, थोडीशी खाऊन बघता का? अश्विन सायलीच्या हातातली खीरची वाटी घेतो. थँक्यू. कशी झालीये? छान झालीये. अश्विन भाऊजी, मी आणि यांनी असा विचार करत होतो की रविराज काकांच्या घरच्यांना सगळ्यांना जेवायला बोलूया इथे. काही वर्षात नवीन वर्षासारख्या नवीन अपेक्षा आहेत. सगळेजण मिळून साजरा करूयात. एक छोटासा सोहळा करूया. मी पण असाल ना? नाही, माझं काय काम आहे तिकडे? घरातल्या सगळ्यांनी असायलाच हवं ना अश्विन भाऊजी. पूर्ण आजी पण असणार आहे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी साजऱ्या करायच्या ठरवल्यात. मनातली अड काढून टाकण्याची हीच तर वेळ आहे अश्विन भाऊजी. अस्मिता ताईंना जेव्हा सरप्राईज दिलं होतं तेव्हा कसं तुम्ही सगळं विसरून
आमच्याबरोबर पत्ते खेळायला बसले होते. तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं होतं. तो आनंद तुम्ही नाही का देणार पुन्हा आईला? आणि माझ्यासाठी नाही, आई बाबा पूर्ण आजी यांच्यासाठी तर याल ना? सायलीच्या बोलण्यावर अश्विन, ठीक आहे मी येईन, ऐकून सायलीला खूप आनंद होतो. अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं पण होतं. खरं तर आम्हा दोघांनाही बोलायचं होतं. महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. अर्जुनही मागे पलटून बघतो. अश्विन विचारतो, कशाबद्दल? अर्जुन सायली त्यांच्या खोलीत अश्विनला घेऊन येतात. अश्विन म्हणतो, बोला, माझ्याकडे जास्त वेळ नाही, माझं काम पेंडिंग आहे. अर्जुन तेव्हा म्हणतो, खूप महत्वाचं काम आहे अश्विन, म्हणून तुला इथे बोलून घेतलंय. आणि केसही जरा सेन्सिटिव्ह आहे, म्हणून कोणालाही कळायला नको, म्हणून मला घराच्या डॉक्टरला इन्फॉर्म करावं लागतंय. म्हणजे? तुला आठवतंय अश्विन, 1.5 वर्षापूर्वी आपल्याला प्रतिमा आत्याची डेड बॉडी सापडली होती. ती बॉडी त्यांची नव्हतीच. आणि तेव्हा त्या बॉडीचा आणि तन्वीचा DNA सुद्धा मॅच झाला होता. आणि त्यानंतर प्रतिमा आत्या परत आली तेव्हा सगळ्यांना प्रश्नही पडला होता, नेमकी ती डेड बॉडी होती कोणाची? सायली अश्विनला म्हणते, हो, तेव्हा आपल्या काहीच लक्षात नाही आलं, पण आता आपल्याला कळतंय. देह जेव्हा आपल्या हाती आला होता तेव्हा बऱ्याच गोष्टी संशयात होत्या. तेव्हाच्या पेपरमध्ये खूप लो पच आहे आणि DNA टेस्ट कशी मॅच झाली हे सुद्धा माहीत नाहीये. त्यात हॉस्पिटलमधलंच कुणीतरी इन्व्हॉल्व झालंय असं वाटतंय. कुणीतरी सगळं हे मुद्दाम केलंय. पण कुणीतरी मुद्दाम प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी आपल्याला का दाखवेल? हे तर फक्त मैपत शिकरेच करू शकतो. रविराज काका अपघाताच्या मुळाशी जाता जाता त्याच्यापर्यंत पोहोचतील याची भीती त्याला वाटली असेल. आणि हा शोध त्याने कायमचा थांबवावा म्हणून त्याने प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी दाखवली, म्हणजे गेल्याचं दाखवलं असेल. सायलीच्या बोलण्यावर अश्विनला लक्षात येतं, पॉइंटर आहे. या सगळ्या मुळाशी जाण्याला आम्हाला तुमची मदत हवी आहे भाऊजी. अर्जुनही अश्विनला विचारतो, अश्विन, तू हेल्प करशील का? आपल्या कितीही पर्सनल प्रॉब्लेम असू दे, रविराज काकाच्या विरोधात एवढं कॉन्फरन्स झालं असेल ना, तर मीही गप्प बसणार नाही. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. प्रिया फोन बघत बघत हॉलमध्ये आलेली असते. मला कल्पना काकूला म्हणत असते, वहिनी, हे दूध मी अस्मिता ताईंच्या खोलीमध्ये नेऊन देते. हो चालेल. आणि हो, अश्विन खाली आला की त्याला कॉफी पिणार का विचार. कदाचित हो म्हणेल तो. मला पण तेच वाटतंय. म्हणजे बघा ना, सायली ताईने दिलेली खीर खाल्ली. कॉफी पितीलच ना? हो, मी देऊन येते. सगळं बोलणं प्रिया ऐकते. अश्विनने सायलीने दिलेली खीर खाल्ली आणि तो वर आहे, म्हणजे अर्जुनच्या खोलीत आहे. भावाभावांचं परत जमायला लागले की काय? ती घाबरून खोलीत काय बोलणं चालू आहे ते ऐकायला जाते. थँक्यू. अर्जुन अश्विनला म्हणतो, पण अश्विन, तू तुझा विचार परत बदलणार तर नाहीस ना? हा काय प्रश्न आहे दादा? या लपून ऐकत असते. हे तिघही इतकं काय सिरियस बोलत असतील? माझ्याबद्दल काही असेल का? मी दोघेही विसरले असाल, पण मी विसरलेलो नाही सुद्धा या घराचा एक भाग आहे. मी सांगाल ते सगळं करायला तयार आहे मी. पहिलीचं बाहेर लक्ष जातं. 1 मिनिट, मी दरवाजा लावते. का? या गोष्टी बाहेर जायला नको. आई इथून जातात, त्यांनी ऐकलं तर? पहिली दरवाजा लावते. अश्विन, आपल्या हाती कॉन्क्रीट लागूपर्यंत हे आपल्याला सिक्रेटच ठेवावं लागेल. आय मीन मम्मा, डॅड, अस्मिताई तिघांना कुणालाही कळता कामा नये. म्हणजे उगाच टेन्शन घेतील ते. उगाच, अजून काही नाही. आणि तन्वीला सुद्धा. अश्विन लगेच चिडून म्हणतो, का? नाही म्हणजे मम डॅड डिस्टर्ब होतील हे मी समजू शकतो, पण माझ्या बायकोपासून मी हे सगळं का लपवू? कारण मला असं वाटतंय की आपल्यातच सिक्रेट असो, बाहेरच्या कुणाला काहीही कळता कामा नये. अच्छा, म्हणजे तन्वी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेल असं वाटतंय तुला? तुमची कितीही साथ देण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुम्ही वाकड्यातच शिरणार आहात. आणि तन्वीसोबत तुमचं किती वैर आहे हे सतत दाखवत राहणार. अर्जुन त्याला समजावतो, अश्विन, असं नाहीये. असंच आहे दादा. आणि सॉरी दादा, माझ्या बायकोपासून मला कुठलीही गोष्ट लपवाय. आणि शिवाय हे सगळं तिच्या आईबद्दल घडतंय आणि आपण तिलाच नाही सांगायचं. मला नाही जमणार हे. मला नाही जमणार. आता तुम्हाला काय करायचं हे ते तुम्ही ठरवा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची मदत करावी, तर मला तन्वीला सांगावंच लागणार. हे फायनल आहे. सायली तेव्हा म्हणते, तिच्या जीवाला धोका असेल तेव्हाही?
जरा विचार करा अश्विन भाऊजी. तो मृतदेह आपल्या समोर महिपतने आणला, म्हणजे खरा DNA रिपोर्ट बदलून प्रियाशी जुळणारा खोटा DNA रिपोर्ट महिपतनेच आपल्या पुढे आणला असणार. पुढे जेव्हा साक्षीला शिक्षा झाली तेव्हा प्रियावरचा राग महिपतपर्यंत पोहोचलाच असणार. पुढे जेव्हा साक्षी गेली तेव्हा प्रियावर तो किती चिडला असेल याचा अंदाज आपल्याला यायलाच हवा अश्विन भाऊजी. आणि कसं आहे, आम्ही महिपतच्या मागावर आहो हे त्याला माहीतच आहे आणि त्याचा तुमच्यावर राग नाहीये. पण प्रियाच्या बाबतीत असं काहीतरी करतील तर हे जेव्हा त्याला कळणार ना, तर तो जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रियाचा जीव घ्यावा असं तुम्हाला वाटतंय का? अश्विन खूप इमोशनल होतो. नाही, अजिबात नाही. म्हणूनच तिला या सगळ्या पासून दूर ठेवायला हवं अश्विन भाऊजी. नाही, मला प्रियाचं वागणं पटत नसलं ना तरी तिचा जीव घ्यावा असं मला अजिबात वाटलं नाही. नाही, मला पटतंय हे तुझं बोलणं. साक्षी प्रियामुळे जेलमध्ये गेलीये हे महिपतला वाटत असणारच. त्यामुळे तन्वीला यात इन्व्हॉल्व न केलेलंच बरं. तिला यातलं काहीही सांगणार नाही. मला नक्की काय मदत करावी लागणार आहे? अर्जुन तेव्हा म्हणतो, सांगतो. हे बघ, आपल्याला ती डेड बॉडी हॉस्पिटलमधून मिळाली, म्हणजे जी काही गडबड झालीये ती हॉस्पिटलमधूनच झालीये आणि आय थिंक तिकडचंच कोणीतरी स्टाफ त्यात इन्व्हॉल्व असेल. बघ, मी तुला पोस्ट मर्डर रिपोर्ट दाखवतो. अर्जुन त्याच्या बॅगमधली फाईल काढतो आणि अश्विनच्या हाती देतो. यात आहे. अश्विन ती फाईल नीट बघतो तेव्हा अर्जुन सायली सविस्तर अश्विनला सगळं घडलेल्या गोष्टी समजावून सांगतात. प्रियाला काही ऐकू येत नसल्यामुळे ती वर दरवाजाजवळ जाऊन ऐकते. त्या ऐकण्याच्या प्रयत्नात तिला काही यश मिळतच नाही. दार बंद केलं तर काहीच ऐकू येत नाहीये. कसं कळणार? अश्विनला घोळात घेऊन अर्जुन सायली नक्की काय प्लॅन करताय या विचारातच पडते. स्मिता सचिनला दाखवत असते, सचिन ही डबली बघ ना किती सुंदर आहे. पुन्हा आजीने सांगितलंय की धबली दुपटी ती तिच्या साडीपासूनच शिवणार आहे. ती म्हणतीये बाळासाठी सगळे कपडे मौसतच असले पाहिजे. हो बघ ना, आताही ती माई आजीकडे आहे आणि तिथेही आपल्याच बाळाचा विचार करतीये. बघ ना, तुझं लक्ष कुठे आहे? अरे बघ ना, लक्ष कुठे आहे तुझं? तेवढ्यातच सचिनचा फोन वाजतो. मी जरा हा फोन घेतो. अरे इथेच घे ना, सगळ्यांच्या रूम त्यापेक्षा माझ्याच रूममध्ये छान रेंजेस आहे. नाही म्हणजे मगापासून रूममध्ये बसूनच आहो ना, म्हणून म्हटलं जरा वॉक करता करता कॉलवर बोलतो. आलोस? सचिन बाहेर येतो फोनवर बोलायसाठी. हां हॅलो, अरे मी तुला कॉल करणारच होतो. कधी करणार होता? तू माझे पैसे घेतलेले आहेस आणि बँकेचं इन्स्टॉलमेंटही भरलेलं नाहीये. हो, मी लवकरच पेमेंट करणार आहे तुला. कधी? तुझे बँक अकाउंट फिक्स झाल्यावर. नाहीतरी त्याच्या जळ्यात खडखडतच तर आहे मी. काय? नाही, काही नाही. हे बघ, मी पैशांची काहीतरी लवकरात लवकर सोय करतो. तू आता सगळ्यांचे पैसे परत नाही केले ना तर तुला जेलची हवा खावी लागेल सचिन. अरे इकडे ना, माझं सगळं चांगलं इन्कम सुरू होतंय. म्हणजे रिफंडची अमाऊंट थोडी जास्त आहे, पण मी काही करून सगळे पैसे परत करेल. आय प्रॉमिस. या प्रॉमिसला जाग म्हणजे झालं. तो फोन. हां ओके ओके. प्रियाने अश्विनसाठी कॉफी आणि उपमा बनवून आणलेला असतो. अश्विन, अरे मी खाली गेले ना तेव्हा किचन रिकामं होतं. अरे सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला होता. म्हटलं तुझ्यासाठी छान उपमा करूया. बघ, गरमागरम उपमा आणि कॉफी. हे ठेव तिथे. असं का करतोयस? अरे गरम आहे तर खाऊन घे ना. मान्य आहे की माझ्या हाताला तुझ्या किंवा माझ्या आईच्या हातची चव नाहीये, पण ते म्हणतात ना, काही प्रेमाने केलं तर त्याची चव छानच येते. खाऊन बघ ना. ठेव तिथे. मी म्हणालो ना, मी खाईन नंतर, कामात आहे सध्या. या रागाने तिच्या हातातला ट्रे बेडवर ठेवते. अश्विन, तू असा का फारच बिझी असतोस? तू माझ्या वाटेला फारसा येतच नाही. अरे गाशी तुला शोधायला गेली हॉलमध्ये तर विमल म्हणाली की तू अर्जुनच्या खोलीत आहे. नाही, अरे म्हणजे मला टेन्शन आलं. अर्जुन तुला नाही म्हणजे मला टेन्शन आलं. अर्जुन तुला काही वेडवाकडं बोलला तर नाही? नाही. अच्छा, म्हणजे गप्पा मारत होता का? नाही म्हणजे तुझं आणि अर्जुनचं बॉन्डिंग पूर्वीसारखं झालं तर माझी काही हरकत नाही. अरे ते माझ्याशी कसेही वागले तरी तुमचं नातं टिकायला हवं.
प्रिया विचारते, काय गप्पा मारत होता? फार काही महत्वाचं नाहीये. कसं असणार महत्वाचं? काय म्हणत काय होता तुम्ही दोघं? पाहिली होती ना तिथे, ती काहीतरी म्हणाली असणारच. काय म्हणत होती ते? गेट टुगेदर करायचं ठरलंय. सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदात वेळ घालवायचा असा प्लॅन आहे. त्यापेक्षा अजून डिटेलमध्ये मी तुला काही सांगू शकत नाही. असं म्हणून अश्विन त्याची फाईल घेतो आणि तिथून निघून जातो. अश्विन गेल्यानंतर प्रिया विचारातच पडते. अश्विनने सुद्धा उरवची उत्तरं दिलीत. अर्जुन, सायली आणि अश्विन नक्कीच काहीतरी प्लॅन करताय. काय असेल हे? तर मंडळी, पुढील भागात अर्जुन, चैतन्य आणि अश्विन, सायली सगळे मिळून फाईल बघत असतात. यात चैतन्य म्हणतो, आपल्याकडे असलेल्या रिपोर्टचे मॅचच होत नाहीये. अर्जुनही म्हणतो, हो, एंट्री सुद्धा चुकीची आहे. सायली म्हणते, म्हणजे इथेही आणखीन गोंधळ? सगळं खूप प्लॅनिंग करून केलंय. आता मग मध्ये जायलाच हवं. तिथेच आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळेल. म्हणजे खोटी डेड बॉडी अरेंज करणारा याच माणसाचा 22 वर्षापूर्वी अपघाताशी संबंध आहे. तेव्हा सायली म्हणते, हो, आणि आता हाच माणूस आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.